या महिन्यातच दिवाळी असल्यामुळे तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. या महिन्यामध्ये तुमची बुद्धी, तुमचे परिश्रम, तुमचं संवादातील कौशल्य, तुमचं व्यक्तिमत्व या सगळ्यांचाच प्रभाव राहणार आहे. तुम्ही यशाचं शिखर गाठणार आहात. थोडीशी आर्थिक अडचण येईल, कारण सणावारांचे दिवस आहेत, त्यामुळे हात सैल सोडून खर्च हा केला जाईल. त्यामुळे बचत कमी होईल. कुटुंबात थोडंसं जरी ताणाचं वातावरण असलं तरी तुमच्या गोड वाणीने आणि शांत स्वभावामुळे घरातलं वातावरण बदलू शकेल. प्रवासातून तुम्ही भरपूर आनंद प्राप्त करणार आहात. कन्या जातक घरा ग कन्या जातक या महिन्यामध्ये घराचं नूतनीकरण करण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना मात्र जागरूक राहणं गरजेचं आहे. संततीच्या संदर्भामध्ये एखादी गोड वार्ता तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे संततीला एखाद्या स्पर्धेत यश मिळेल, किंवा त्याला पाहिजे किंवा तिला पाहिजे, संततीला पाहिजे तिथे एखादी ॲडमिशन मिळेल, किंवा नवीन एखादी संधी चालून येईल, स्पर्धेमध्ये त्यांना यश मिळेल, ज्यामुळे हा तुमचा आनंद द्विगुणित होईल. विवाह इच्छुक वधूवरांसाठी विवाह जुळून येण्याचे योग हे आहेतच. ऑफिसच्या राजकारणाचा तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो, परंतु त्याचं प्रामाणिक कार्य आणि तुमचं जे प्रामाणिक कार्य आणि परिश्रम तुम्हाला नक्कीच यश मिळवून देईल. व्यावसायिक जातकांना नवीन कामं मिळतील, मात्र थोडा संयम ठेवणं आवश्यक आहे. अचानक काही दुरुस्तीवर, प्रवासावर खर्च होण्याची शक्यता आहे. कागदपत्रांवर तुमचा खर्च होईल, म्हणजे काही हरवतील, ती आयत्या वेळेस सापडणार नाही, मग त्यावेळेस ती पुन्हा उपलब्ध करून घेण्यासाठी तुमचा खर्च होईल. परदेश गमनाची चाहूल तुम्हाला लागत आहे. कागदपत्रांचे अडथळे देखील त्याच्यामध्ये असतील, पण ते मात्र तुम्ही ज्या मार्गाने जाणार आहात त्यातून नक्कीच चांगला मार्ग काढू शकाल आणि तुमच्या परदेश गमनाचा योग हा लवकरात लवकर येईल. कन्या राशीच्या दृष्टीने उपायांचा विचार जर आपण केला तर तुम्ही दररोज सूर्याला जल अर्पण करायला हवं, कारण त्याच्यामुळे आत्मिक बळ वाढतं आणि विचार स्थिर होतात. म्हणजे आपण जो निर्णय घेतला आहे तो बरोबर आहे की नाही असं वाटत नाही, तो बरोबरच असतो आणि तो बरोबरच आहे याला पुष्टी मिळते. म्हणून सूर्याचा जप करायचा. ओम ह्रीं नमा, ओम श्रीं नमा हा लक्ष्मीचा जप जर तुम्ही केला तर नक्कीच आर्थिक बळकटी वाढवण्यासाठी त्याचा उपयोग